नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला पेपर आज आपण इथे पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणशी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। आजच्या या आपल्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग 1 मधील आपला हा प्रश्न पहिला। सेट सीचा हा पेपर होता, तुम्ही इथे पाहू शकतात बघा। वेळ होते 90 मिनिटे आणि एकूण गुण 100 आहेत। बाकीच्या सूचना तुम्ही पाहून घ्या। तर सेट सीचा हा पेपर होता। तर प्रश्न पहिला आहे बघा, हा समासावरती आधारित हा प्रश्न आहे। तर काय दिलेला आहे आपल्याला इथे, जितेंद्रिय या समासाचा प्रकार ओळखा। म्हणजे जितेंद्रिय म्हणजे काय, असं कोणत्या समासात येतं। तर आता जितेंद्रिय, आता इथे तुम्ही पाहिलं तर बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे, चारही पर्यायामध्ये दिलेलं आहे। पण बहुव्रीही समाजामधला उपसमाज कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर जितेंद्रिय म्हणजे काय, जित म्हणजे काय, जिंकणारा, म्हणजे जिंकले आहेत ज्याने इंद्रिय असा तो, म्हणजे ज्याने इंद्रिय जिंकलेले आहेत असा तो, म्हणजेच कोण, त्याला आपण म्हणतो मारुती म्हणतो किंवा अर्जुन म्हणतो। मग इथे जर तुम्ही पाहिलं जित आणि इंद्रिय ह्या दोन्ही शब्दांची जर विभक्ती पाहिली तर ती प्रथमात येते। मग दोन्ही जे आहे तर ते एकाच विभक्तीत येतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, समानाधिकरण बहुव्रीही समास म्हणतो, कारण दोन्ही एकाच विभक्तीमध्ये येतात। जे की आपल्याला तुम्ही जर पाहिलं डी मध्ये दिले बघा, ऑप्शन डी मध्ये समानाधिकरण बहुव्रीही समास असं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। नत्र बहुव्रीही समासामध्ये तर नकारासिक न उ बे असे ज्या शब्दांनी जे आहे तर ते समास सुरुवात होते। सहमध्ये सहपरिवार वगैरे असले जे आहे तर ते शब्द येतात। प्रदीमध्ये प्रत्यय लागून जे आहे तर ते समासाची म्हणजे उदाहरणे येतात। तर इथे आपल्याला विचारलेलं जितेंद्रिय ते येतं समानाधिकरण बहुव्रीही समासामध्ये, ऑप्शन डी याचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। तर आता संधीवरती आधारित प्रश्न आहे बघा, संधी विग्रह करा असं आपल्याला इथे दिलेलं आहे। तर आता संधी काय दिलेली आहे, कविच्छा। आता कवीचा जर वी पाहिला तर ह्याचं काय संधी विग्रह होतो, कवी अधिक इच्छा होते। पण इथे ऱ्हस्वई आणि दीर्घई यांचा जर तुम्ही पाहिला तर मिळून काय होतो, दीर्घई होतो, म्हणून हे कवी म्हणजे दीर्घ होतो तिथे। इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन सी मध्ये बघा, कवी अधिक इच्छा, इथे जर पाहिलं तर इथे देतानाच त्याने दीर्घ ई दिलेला आहे बघा। तर इथे दीर्घ ई येणार नाही, कारण इथे काय येतं, ही संधी कवी म्हणजे इथे काय येतं, ऱ्हस्व ई येतं, ऱ्हस्व ई अधिक परत ऱ्हस्व ई येतं, ई अधिक ईचं परत पुढे काय बनतं, दीर्घ ई बनतं, म्हणजे असं दीर्घ ई बनतं, म्हणजे कवी अधिक इच्छा। म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे बघा योग्य, तर कवी अधिक इच्छा याप्रमाणे ई अधिक ई म्हणून काय होतं, हे म्हणजे दीर्घ ई होतो आणि त्याचं दुसरी व्हेरियंट येते म्हणजे कविच्छा होतं, म्हणजे कवी अधिक इच्छा ऑप्शन बी मध्ये दिले तुम्हाला, तेच तुमचं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, संधी विग्रह असणार आहे, कवी अधिक इच्छा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। तर आता इथे काय दिले आपल्याला, रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा। म्हणजे आता कोणत्या ह्याच्यामध्ये मोडतो रू, हे आपल्याला म्हणजे कंठवर्ण आहे का, तालव्य आहे का, मूर्धन्य आहे का, दंत्य आहे। तर रू जर पाहिलं तर तो कशामध्ये येतो, तर तो येतो मूर्धन्य यामध्ये। तर आता हे सर्व जे आहे तर ते वर्ण ते आपण एका टेबलमध्ये पाहूयात बघा, कोणत्या ह्याच्यामध्ये काय येतं ते आपण पाहूयात। तर याचा आन्सर काय, रू जो आहे तर तो मूर्धन्यामध्ये येतो। तर आता इथे तुम्ही पाहू शकता बघा, मराठी वर्णमाला उच्चार स्थानचा तक्ता आहे इथे। तर इथे जर तुम्ही पाहिलं कंठ्यवर्ण, आता ह्या कंठ्यामध्ये जर पाहिलं तर कोणकोणते स्वर येतात, अ आ हे स्वर येतात आणि क ख ग घ ड ही जी आहे तर ती व्यंजने येतात आणि इतर अर्धस्वर जो आहे तर तो ह हा जो आहे तर तो अर्धस्वर येतो। त्याप्रमाणे मूर्धन्यामध्ये आताच आपल्याला विचारलं रू विचारलं तर ते मूर्धन्यामध्ये येतं आणि ट ठ ड ढ न हा जो गट आहे 5 व्यंजनाचा तो येतो आणि र श ळ हे जे आहे तर ते म्हणजे इथे अर्धस्वर येतात। त्याप्रमाणे पुढे जर पाहिलं तर तुम्ही तालव्य, तर बघा तालव्यामध्ये ई आणि ई हे ऱ्हस्व आणि दीर्घ ई येतात आणि च छ ज झ त्र हे येतात आणि य आणि श हे अर्धस्वर येतात। त्याप्रमाणे दंत्य यामध्ये काय येतात, लू हा म्हणजे लुप्त आणि त त द ध न हे व्यंजन आणि ल आणि स हे अर्धस्वर। त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर औष्ठ्यमध्ये काय येतं, उ आणि उ आणि प फ ब भ म हे व्यंजने येतात। तर हे जे आहे तर ते याचं योग्य
वर्गीकरण आहे बघा. तर आता तालव्य इथे दिले. तालव्य आणि दंत तालव्य जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये एक फरक काय असतो, तालव्यामध्ये उच्चार जो आहे तर तो य ने युक्त उच्चार होतो. कसा, तालव्याचा य ने युक्त, मग च छ ज झ य ने युक्त होतो. आणि दंत तालव्यामध्ये काय असतो, उच्चार जो असतो तर तो अ ने युक्त होतो. म्हणजे चमचा आणि चमचा यामध्ये तुम्ही पाहिलं जावईचा ज जर उच्चार पाहिला तुम्ही तर काय होतो, अ ने युक्त होतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर अ ने युक्त ज्याचा उच्चार होतो ते दंत तालव्य आणि य ने युक्त होतो ते तालव्य. हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. तर आपल्याला रू विचारले तर रू हे काय आहे तर ते मूर्धन्यमध्ये येतं, हे लक्षात घ्या. तर ते ऑप्शन सी मध्ये दिले, तेच आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती. म्हणजे ज्याचा अर्धा दंड असतो पण ते आपण अर्ध होऊ न शकणारं व्यंजन कोणतं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर कोणतं व्यंजन आहे तर ते द आहे बघा. ते ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिले. ह्याचं जर तुम्ही पाहिलं तर हे कसं असतं, अर्ध होऊ शकत नाही द. तुम्ही जर ह्याचा जर म्हणजे जोडा गेला किंवा द ह्याला द्या करतो तो आपण, म्हणजे ह्याला जोडा गेलो पण रचं काय करतो, असा तुम्ही म्हणजे एक शब्द असेल क्लुप्तीचा, असं म्हणजे असं खाली तुम्ही रला अर्धा हो करू शकता पण दला करू शकता का नाही. म्हणजे उभा दंड असणारे पण अर्धे न होऊ शकणारे व्यंजन कोणतं आहे तर ह्या दिलेल्या पर्यायापैकी ळ र द ग यापैकी कोणतं आहे तर ते द आहे, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. तर काय संधी करार दिलेला आहे. तर आता इथे षट अधिक अंग, इथे जर तुम्ही पाहिलं ट आणि अ, म्हणजे इथे जर पाहिलं एक व्यंजन आहे एक स्वर आहे, व्यंजन अधिक स्वर मिक्स होऊन कोणती व्यंजन संधी होते, म्हणजे हा व्यंजन संधीचा प्रकार आहे. षट अधिक अंग असं जर पाहिलं तर षडंग होतं. याचं काय होतं, षडंग. तर ऑप्शन सी मध्ये दिले बघा, षडंग हेच याचा योग्य म्हणजे संधी होणार आहे. षट अधिक अंग म्हणजे षडंग. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. तर काय दिलं आपल्याला इथे, वरची खोली लहान आहे या अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो. तर आता अधोरेखित काय, वरची खोली लहान आहे. तर आता वर हे काय म्हणतो आपण, खाली वर इकडे तिकडे मागे पुढे काय आहे, हे काय म्हणजे कोणते शब्दयोगी अव्यय आहे बघा. पण हे जे आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर ते अव्यय आहे, पण हे काय अव्ययाचं आहे ते काय विशेषणाप्रमाणे उपयोग केला. मी खोली हे काय झालं नाव आहे, पण कोणती खोली, वरची खोली. म्हणजे ह्याला काय म्हणू शकतो आपण, हे वर हे जे आहे तर ते अव्यय साधित विशेषण म्हणून यामध्ये आलेलं आहे. कोणत्या खोलीच्या नामाबद्दल, खोलीबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. कुठली खोली तर वरची खोली, म्हणजे एका विशिष्ट म्हणजे खोलीबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणजे इथे खोलीबद्दल माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतो, पण कसं अव्यय साधित विशेषण, जे की तुम्ही पाहू शकता ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर वरची खोली यातलं वर जे आहे तर ते अव्यय साधित विशेषण यामध्ये येतं. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करते. तर वाहवा या शब्दाला इथे जर पाहिलं तर अधोरेखित केलेलं आहे बघा. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली म्हणजे काय, त्यांचे कौतुक झाले. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर वाहवा हे काय आहे, एक प्रकारचं केवलप्रयोगी अव्यय आहे. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर त्याचा नामाप्रमाणे वापर केलेला आहे. मग एक भाववाचक नाम म्हणून इथे ते वाहवा वापरले गेलेलं आहे. म्हणजेच आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली, तर हे वाहवा हे अधोरेखित शब्द आहे. तर इथे काय म्हणून वापरलेलं आहे तर ते नाम म्हणून वापरलेलं आहे. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करावं, याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 8. सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. तर काय दिलेलं आहे सामासिक शब्द, बाई माणूस. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बाई माणूस या शब्दात बाई या शब्दावर जास्त जोर देण्यात आलेला आहे. म्हणजे जास्त करून हे स्त्रियांकडे झुकणारा शब्द आहे बाई माणूस, म्हणून याचं लिंग काय असणार आहे, स्त्रीलिंगी असणार आहे. तर बाई माणूस हा जो शब्द आहे तर ती बाई माणूस असं आपण म्हणतो. म्हणजे हे स्त्रीलिंगीमध्ये जास्त व्याकरणिकदृष्ट्या जर तुम्ही गेला तर ते स्त्रीलिंगी यामध्ये मोडतं बाई माणूस. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. तर काय दिले इथे, इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते. तर आता इथे जर पाहिलं तर इकारांत नपुसकलिंगी जर नामे पाहिली तर काय आहे, उदाहरणार्थ पाणी आहे, त्याप्रमाणे लोणी आहे, दही आहे, मोती आहे, याप्रमाणे हे इकारांत नपुसकलिंगी शब्द आहेत बघा. आता पाणीचं पाण्या होतं का नाही, तर ते सामान्य नाम करताना म्हणजे सामान्य करताना त्याचं पाण्या असं आपण करतो, पण
ईकारांत नपुसकलिंगी जे नाम असतं तर ते काय असतं, त्याचं अनेक वचन जे आहे तर ते पाणीचं पाणीच राहतं, मोतीचं मोतीच राहतं. म्हणजे इथे जर पाहिलं तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर ईकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन जे आहे तर ते तेच राहतं. ऑप्शन सी मध्ये जे दिले तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. तर काय दिले इथे, गुणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहिती नसते? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर आता काय माहीत नसते, तर आता इथे जर पाहिलं तुम्ही तर आता इथे जर पाहिलं तर काय माहीत नसते म्हणजे काय, त्याला काय माहीत नसते असं काय नाही, तर कारण तो सर्वज्ञ आहे, त्याला सर्व काय माहीत असतं. म्हणजे काय माहीत नसते, आता काय हे जे आहे तर यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी आले का नाही, तर एक प्रकारचं ते सर्वनाम म्हणून आलेलं आहे. तर सर्वनाम म्हणजे ज्याच्याबद्दल आपण निश्चित काही सांगू शकत नाही, मग त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतो. मग त्याला काय माहिती नसते, मग काय हे जे आहे तर दिलेल्या पर्यायापैकी सामान्य नाम असणार आहे, प्रश्नार्थक नाही. ते ऑप्शन एमध्ये दिले बघा. कारण प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नचिन्ह असतं, प्रश्नचिन्ह दिसते का नाही, तर दर्शक म्हणजे एखादी वस्तू दर्शवण्यासाठी हा ही हे तो ती ते. आत्मवाचक जर पाहिलं तर मी स्वतः म्हणजे स्वतः या प्रकारचे जे आहेत तर ते शब्द आत्मवाचकमध्ये येतात, नीज स्वतः. याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन बी, काय माहीत नसते हे. यातलं काय जे आहे तर ते सामान्य नाम म्हणून आलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. तर काय दिलेलं आहे, विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. तर आता इथे विभक्ती प्रतिरूपक एक अव्यय दिलेलं आहे. कोणतं अव्यय आहे तर ते आत. आत या प्रकारचं अव्यय दिलेलं आहे, तर त्याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. ते जर तुम्ही पाहिलं तर शेवटी काय येतं, ह्यात त दिले, तर त इ आ त इ आ हे जे प्रत्यय आहेत तर ते कशामध्ये येतात, तर ते सप्तमी या विभक्तीमध्ये येतात. अधिकरण म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे बघा. घरात, दारात हे जर पाहिलं तुम्ही तर ते हे विभक्ती प्रतिरूपक अव्यय जे आहे तर ते सप्तमीमध्ये येतात. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य असणार आहे आन्सर. षष्टीमध्ये चा ची चे चे च्या ची, त्याप्रमाणे पंचमीमध्ये ऊन हून असे प्रत्यय असतात. चतुर्थीमध्ये स ला ते सला ना ते असे असतात प्रत्यय. तर याप्रमाणे जर पाहिलं तर आत हे जे आहे तर ते सप्तमी या अव्ययामध्ये म्हणजे या विभक्तीमध्ये येतं. ते ऑप्शन डी दिलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोगावरती आधारित प्रश्न आहे. वाक्य दिलेलं आहे, वडिलांनी मुलाला शाळेत घातला. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे, म्हणजे कर्माला पण प्रत्यय. बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर वडिलांनी मुलाला शाळेत घातला, तर इथे जर पाहिलं मुलाला ऐवजी मुलांना जर केलं तर वडिलांनी मुलांना शाळेत घातले. म्हणजे इथे कर्मानुसार देखील जर पाहिलं तर तुम्ही जे आहे तर ते काय इथे बदलतं, काय तर क्रियापद बदलतं. म्हणजे कर्मानुसार बदलतं, म्हणजे कर्त्याला जर प्रत्ययाला तर कर्म तर असणार नाही, तर ते कर्मभाव संकर प्रयोग असेल. तर हे कर्मभाव संकर प्रयोगाचं उदाहरण आहे बघा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. तर कर्मभाव संकर प्रयोग म्हणजे काय, यामध्ये दोन्ही प्रयोग म्हणजे कर्मणी आणि भावे प्रयोग या दोघांच्या छटा यामध्ये आढळतात, म्हणून त्याला आपण कर्मभाव संकर प्रयोग म्हणतो. म्हणजे अजून जर उदाहरण पाहायचं झालं तर मी त्याला शाळेत धाडले, आईने मुलाला निजवले, या प्रकारचे जे शब्द आहेत तर ते कर्मभाव संकरमध्ये येतात. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. कोणता प्रयोग आहे हा, तर तो कर्मभाव संकर प्रयोग आहे. तर आता जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल थोडं आपण स्पष्टीकरण पाहूया बघा. हा प्रयोग कोणता आहे, कर्मभाव संकर प्रयोग आहे. कर्ता काय आहे, तो वडिलांनी आहे, म्हणजे तो कोणत्या तृतीय विभक्तीमध्ये आहे. आणि कर्म काय दिले, मुलाला दिलेलं आहे. कर्म म्हणजे काय, मुलाला. आता स्पष्टीकरण बघा, तर इथे दिलेलं आहे बघा. तर इथे काय दिले, जर आपण मुलाला ऐवजी मुलीला केले असं केलं असतं तर काय झालं असतं, वडिलांनी मुलीला शाळेत घातली. तर क्रियापद घातला घातली हे कर्माच्या लिंग वचनानुसार काय होतं, बदलतं. आणि याच वाक्यात जर वडिलांनी मुलाला शाळेत घातले म्हटले तर ते भावी प्रयोगाकडे झुकते. त्यामुळे इथे कर्म आणि भाव अशा दोन्ही प्रयोगाचे मिश्रण दिसते. त्यामुळे हे वाक्य कसं आहे, तर कर्मभाव संकर प्रयोगाचे उदाहरण आहे. तेच आपलं याचं आन्सर असणार आहे, कर्मभाव संकर प्रयोग, ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील वाक्यातील समास ओळखा. शेवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. तर आता पंकज हे याखाली आपल्याला हे म्हणजे जे अधोरेखित केले त्याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर पंकज म्हणजे काय, तर चिखलात जन्मणारे म्हणजेच काय, कमळ. म्हणजे इथे पंकज जे आहे तर हे एक सामासिक शब्द आहे बघा. म्हणजे
शेवाळ गुंतले तरी पंकज हे शोभते, म्हणजे हे कशामध्ये येतं? तत्पुरुष समासामध्ये येतं पंकज. म्हणजे काय? चिखलात जन्मणारे. तत्पुरुष समास कोणता आहे? तर उपपद तत्पुरुष समासामध्ये येतं ते. तसंच ते बहुव्रीही समासामध्ये पण येतं बघा. पंकज म्हणजे काय? याचा अर्थ होतो चिखलात जन्मलेलं, म्हणजेच काय? कमळ. म्हणजे ते वेगळा देखील अर्थ होतो आणि ते उपपद तत्पुरुष समासामध्ये देखील येतं. तर इथे तत्पुरुष समासामधलं कोणता प्रकार आहे? तर ते उपपद तत्पुरुष समासामध्ये येतं. हेच याचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. शब्दाचा प्रकार ओळखा. तर हा पुढील शब्दाचा प्रकार ओळखायचा. तर नदी. नदी हा शब्द जर तुम्ही पाहिलं तर हा कसा संस्कृत शब्द आहे आणि जो तसाच्या तसाच आपल्या मराठीमध्ये आलेला आहे. म्हणजे संस्कृतमधून जे शब्द जसेच्या तसे बदल न होता मराठीमध्ये येतात त्याला आपण काय म्हणतो? तत्सम शब्द म्हणतो. म्हणजे नदी हा कोणता प्रकारचा शब्द आहे? तर तो तत्सम प्रकारचा शब्द आहे. तद्भव म्हणजे काय? ज्यामध्ये बदल होऊन ते येतात. आता गृह हा शब्द मराठीमध्ये कसा? घर म्हणून आलेला आहे, म्हणजे तो तद्भव शब्द झाला. देशी म्हणजे आपल्या देशी बोली भाषेतले शब्द, डोंगर वगैरे यासारखे शब्द. त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर परभाषे शब्द बाकी वेगळे आहेत. अरबी आहेत, फारसी आहेत, कानडी आहेत, वेगवेगळे शब्द आहेत. तर इथे आपल्याला हे शब्दसिद्धी जर तुम्हाला जर ह्यात जर मार्क मिळवायचा असेल तर तुम्हाला त्याचं नियमित वाचन करणं गरजेचं आहे, तरच ते आपल्या डोक्यामध्ये शब्द परफेक्ट बसतात. तर नदी हा तत्सम शब्द आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. महिना हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर आता इथे देखील महिना हा शब्द विचारलेला आहे बघा. शब्दसिद्धीवरतीच आधारित हा प्रश्न आहे बघा. तर महिना हा शब्द जो आहे तर तो फारसी या भाषेतून आपल्या भाषेत आलेला आहे. फारसी या भाषेतून आपल्या भाषेत आलेला शब्द आहे. तसेच अजून जर शब्द पाहिले तर कागज, बाजार, जमीन, हुशार यासारखे शब्द फारसी भाषेतून आपल्या मराठीत वापरले गेलेले आहेत. त्याप्रमाणे महिना हा देखील त्याच भाषेतून आलेला आहे. तसेच इंग्रजी जर शब्द पाहिले तर टेबल, फॅन वगैरे आपण जे उच्चारतो मराठीमध्ये तर ते इंग्रजी भाषेमधून आले. सर, मॅडम. त्याप्रमाणे आता आपण काय पाहिलं? फारसी पाहिलं. तर बघा आता अरबी शब्द पाहूयात. आता अरबी कोणकोणते शब्द आहेत थोडं आपण पाहूयात. तर अरबी शब्द जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये प्रामुख्याने प्रशासन, व्यापार, कायदे आणि दैनंदिन जीवनातील शब्दांचा समावेश होतो. तर बदल, निकाह, फरक, रक्कम, नुकसान, कायदा, मालक, खबर, अव्वल, हकीकत, किताब. त्याप्रमाणे कायदा, अर्ज, हुकूम, खलम, खलिता, किताब, रसद, जबाब, मालक, अमानत, अत्तर, मशीद यासारखे शब्द जे आहेत तर ते मराठीमध्ये वापरले जातात, जे की अरबी भाषेमधून आलेले आहेत. आता राहिले कोणते? पोर्तुगीज. आता पोर्तुगीज भाषेतून जे काय खाण्याचे शब्द आहेत बघा. बटाटा. त्याप्रमाणे तर काही शब्द आहेत. पाव आहे, बटाटा आहे, अननस आहे, पेरू, फणस, कोबी, बदाम. त्याप्रमाणे घरगुती आणि इतर जर वस्तू पाहिल्या तर अलमारी. त्याप्रमाणे चावी, बटन, साबण, तिजोरी, तंबाखू, काडतूस. त्याप्रमाणे पगार, बुरुज, इस्त्री, गारद यासारखे शब्द जे आहेत तर ते कशामधून आलेले आहेत? तर ते पोर्तुगीज भाषेतून आले. तर आपल्याला महिना हा शब्द विचारायला तर तो कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर तो फारसी भाषेतील आहे. ऑप्शन सी असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर वाक्यप्रचारावरती आधारित प्रश्न आहे बघा. आपल्याला या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. ढोलके वाजणे. तर ढोलके वाजणे आता 4 अर्थ दिलेत. मोठ्याने रडणे, फसवणे, त्याप्रमाणे गुप्त गोष्ट उघड करणे किंवा गाजावाजा होणे. तर ढोलके वाजणे त्याला आपण काय म्हणतो? एखाद्या गोष्टीचा गाजावाजा होणे म्हणजेच काय? ढोलके वाजले असं आपण म्हणतो. म्हणजे काय? गाजावाजा होणे म्हणजेच ढोलके वाजणे. ऑप्शन डी मध्ये दिले बघा. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. तर इथे देखील वाक्यप्रचारावरतीच प्रश्न आहे बघा. कानामागे टाकणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. तर कानामागे टाकणे त्याला आपण काय म्हणतो? एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे किंवा लक्ष न देणे त्या गोष्टीकडे, म्हणजे ती कानामागे टाकली म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. ऑप्शन ए मध्ये दिले बघा. बाकी पर्याय बघायचीच गरज नाही. कानामागे टाकणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. तर समानार्थी शब्द ओळखा. तर समानार्थी शब्द कशाचा ओळखायचा? खून. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं खून म्हणजे एखाद्याचा मर्डर करतो आपण तर त्यासाठी हे न इथं काय असतं? हे न नळाचा पाहिजे. ते जर असं तर तो एखाद्याचा मर्डर करणे त्याला खून म्हणतात. तर ही खून म्हणजे काय? चिन्ह झालं एखादं चिन्ह. ऑप्शन डी मध्ये दिले बघा. हे खूनचं समानार्थी शब्द काय? चिन्ह. भांडण, काळजी, वध याचा काही संबंध? वध आता दिले म्हणजे मारणे. तर हे न जर असतं न नळाचा तर हे वध बरोबर आलं असतं, पण हे न बाणाचं आहे. त्यामुळे खून हे कशासाठी वापरतो हा शब्द? आपण चिन्ह म्हणून वापरतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. तर कोणता शब्द दिलेला आपल्याला? ईडलिंबू. तर आता ईडलिंबू ऑप्शन जर पाहिलं तर मनातल्या भावना, अत्यंत रागीट मनुष्य,
अतिधनवान व्यक्ती की आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. तर आता ईडलिंबूचे आता दोन अर्थ होतात. सामासिक जर अर्थ पाहिला ईडलिंबूचा सामासिक अर्थ काय होतं? अतिधनवान व्यक्ती हा सामासिक अर्थ होतो. पण आपल्याला काय विचारलं आहे? अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारला आहे. मग याचा काय होतो? आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती असा याचा अलंकारिक अर्थ होतो. आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. इथे तुम्ही पाहू शकता बघा, आडदांड धिप्पाड पण निर्बुध किंवा अजागळ माणूस त्याला म्हणतो. तर हा शब्द शरीराने मोठा पण बुद्धीने कुंठित असलेल्या किंवा कशाचेही संबंध नसलेल्या व्यक्तीसाठी आपण वापरतो. थोडक्यात अर्थ काय होतो याचा? धिप्पाड पण निर्बुद्ध व्यक्ती, जे की आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिले बघा. धिप्पाड किंवा आडदांड मात्र कशी? निर्गुणी व्यक्ती. हे ईडलिंबूचा अर्थ होईल अलंकारिक. आणि सामासिक म्हणलं तर अतिधनवान व्यक्ती हा देखील अर्थ होतो, हे देखील लक्षात ठेवा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 काय दिलेलं आहे ते? लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा. म्हणजे व्याकरणिकदृष्ट्या ओळखायचं आहे. पोलीस. तर आता इथे जर पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये दिले बघा पोलीस. आता तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा देताय तर पोलीसला कोणती वेलांटी असते? तर दुसरी वेलांटी असते. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पोलीस हे योग्य ॲन्सर असणार आहे. पूर्वार्थ हा जो शब्द आहे पूर्वार्थ पाय हा थ पाय होतो, ध दिले, हे चुकीचं आहे. त्याप्रमाणे पूज्यला हे पू जे आहे तर ते दीर्घ पाहिजे होतं म्हणून हे देखील चुकीचं आहे. पुस्तिकाला हे ते ऱ्हस्व पाहिजे, मग पहिली वेलांटी पाहिजे, मग हे देखील चुकी दिले. इथे जर पाहिजे तर ऑप्शन ए मध्ये दिले तेच याचं शुद्ध शब्द असणार आहे लेखन नियमानुसार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. सूर्य डोंगरा आड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? आता सूर्य आहे कुठे गेला आहे? डोंगराआड गेलेला आहे. तर ह्या डोंगराआड शब्दाला तिने अधोरेखित केलेलं आहे. त्यातलं कर्ता आणि कर्म आधी ओळखायचं बघा. जाणारा कोण आहे? सूर्य आहे, म्हणजे ते सूर्य दिलेलं आहे. आता गेलेलं काय? सूर्यचं आहे, म्हणजे इथे कर्ता आणि कर्म एकच आहे, म्हणजे सूर्य हे कर्ता आहे. म्हणजे हे काय असणार? कर्मपूरक असणार आहे का? नाही, कारण हे कर्ता आहे सूर्य. कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगतो त्याच्यानंतर येतो जो शब्द, तर त्याला आपण काय म्हणतो? आधारपूरक असं म्हणतो. काय म्हणतो? आधारपूरक असं म्हणतो. विधानपूरक म्हणत नाही बघा, आधारपूरक म्हणतो. मग हे डोंगराआड इथे काय दिलेलं आहे तर ते आधार देतं मग सूर्याला. म्हणजे सूर्य कुठे? डोंगरा आड गेला. हे एक प्रकारे ते सूर्याला आधारपूरक म्हणून हे वापरलेलं आहे डोंगराआड शब्द, म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे बघा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती, या वाक्याचा प्रकार ओळखा. तर आता एक वाक्य दिले आपल्या इथे. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. जर तुम्ही पाहिलं तरी ते तुम्हाला प्रधान म्हणजे दोन वाक्य कुठे दिसतच नाहीत, कारण मिश्र आणि केवळ संयुक्त वाक्य किमान एक. हे मिश्र वाक्यामध्ये कसं आहे? एक गौण आणि एक प्रधान वाक्य लागतं आणि संयुक्तमध्ये दोन प्रधान वाक्य लागतात. इथे आता जर पाहिलं एकच कर्ता आणि एकच विधेय आहे, म्हणजे क्रियापद आहे. म्हणजे हे कोणतं प्रकारचं वाक्य आहे? तर केवळ प्रकारचं वाक्य आहे. फक्त मोठं करून दिले तुम्हाला. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती, म्हणजे एक प्रकारचं हे केवळ वाक्याचा प्रकार आहे. ऑप्शन बी जे आहे तर या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. तर मीठ भाकर हे जर पाहिलं तर हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे बघा, ज्यामध्ये दोन्ही शब्द जे आहेत तर ते समान असतात. म्हणजे इथे जर पाहिलं तर तुम्ही आता पाहिलं काय? इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर म्हणजे काय? याचा विग्रह करताना आणि व शिवाय या समुच्चय बोधक म्हणजे या अवयवांचा आपण वापर करतो बघा. इतरेतर द्वंद्व समास म्हणजे आई वडील, म्हणजे आई आणि वडील, म्हणजे हे इतरेतर समाजमधलं द्वंद्व समाजामधलं उदाहरण झालं. त्याप्रमाणे वैकल्पिकमध्ये आपण किंवा ह्या वैकल्पिक शब्दांचा वापर करतो. किंवा आणि वा असे शब्द जे असतात, म्हणजे न्याय अन्याय, न्याय किंवा अन्याय असं आपण म्हणतो. असे जे शब्द आहेत तर ते वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येतात. आणि मीठ भाकर आणि इतर तत्सम पदार्थ ह्या समासाचा जो प्रकार असतो असा, किंवा केर कचरा असे जे शब्द येतात तर ते समाहार द्वंद्व समासामध्ये येतात बघा. म्हणजे हे जे मीठ भाकर शब्द आहे तर तो समाहार द्वंद्व समासाचा उदाहरण आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेला आपलं याचा ॲन्सर असणार. तर अजून काही आपण जे आहे तर ते उदाहरणे पाहूयात बघा. तर चहा पाणी म्हणतो, चहा पाणी व इतर तत्सम पेय पदार्थ. त्याप्रमाणे केर कचरा आहे, केर कचरा व इतर टाकाऊ वस्तू. भाजीपाला आहे, भाजीपाला व इतर तत्सम वनस्पती. मीठ भाकर व साधे अन्न. त्याप्रमाणे अंथरूण पांघरूण या शब्दांचा जो आहे तर तो यामध्ये म्हणजे वापर केलेला असतो. म्हणजे इतर गोष्टींचा समावेश केलेला असतो विग्रह करताना पदांसोबतच, आणि इतर व तत्सम असे शब्द वापरले जातात. म्हणून मीठ भाकर हे समाहार द्वंद्व समासात येतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा.
तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, आता इथे तूच्या जागी तर त्याने जर आपण केलं, मग त्याने लाडू खाल्ला, तर इथे जर कर्त्याचे जर आपण लिंग वचन विभक्ती काय जरी बदललं तर त्याप्रमाणे देखील क्रियापद बदलतं. म्हणजे त्याने केलं, त्याने लाडू खाल्ला असं होतं. आणि आता इथे जर पाहिलं, तू लाडू जर अनेक घेतले तर तू लाडू खाल्ले, म्हणजे हे देखील कर्मानुसार देखील बदलतं. मग कर्त्या आणि कर्मा दोन्हीनुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग म्हणतो. पण कर्ता आणि कर्म दोघांनुसार हे होतं म्हणून हे कर्तृ कर्म संकर प्रयोग असं त्याला आपण म्हणतो, कारण दोघांचं मिश्रण इथे दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा. तर आता 4 जोड्या दिलेत, त्यापैकी चुकीचे विभक्तीचे कारकार्थ सांगणारी ओळखायची आहे. प्रथमा कर्ता, कारकार्थ बरोबर आहे. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय, तृतीयामध्ये काय असतं, करण असतं. द्वितीयामध्ये कर्म असतं. चतुर्थीमध्ये काय असतं, संप्रदान असतं. अपादान नाही, संप्रदान असतं. इथे हे चतुर्थी दिलेलं आहे. दान जाणारा शब्द हे यामध्ये आपण दिसतो. म्हणजे दान जाणारे वगैरे जे शब्द असतात ते चतुर्थीमध्ये येतात. अपादान हे येत नसतं, म्हणून हे जे आहे तर ते चुकीचं आहे. द्वितीय कर्म हे आत्ताच पाहायला आपण दिलेलं आहे. मग चुकीचं काय दिलेलं आहे, चतुर्थी अपादान. तर तिथे काय पाहिजे होतं, तर संप्रदान पाहिजे होतं, अपादान नाही. अपादान जे असतं कशामध्ये, वियोग वगैरे जिथे होतो, म्हणजे ऊन होऊन, म्हणजे पंचमी विभक्तीमध्ये अपादान वापरलं जातं. चतुर्थीमध्ये संप्रदान असतं, म्हणून सी याचं योग्य ॲन्सर असेल. तर मित्रांनो, आपला अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे बघा. तर याचा आज आपण इथे भाग 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे मराठी व्याकरणशी संबंधित महत्त्वाचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.